भारतामध्ये युद्ध सराव करण्यात आला होता। रिटेक त्यातल्या त्यात महाराष्ट्रात एकूण 16 ठिकाणी मॉडेल करण्यात येत होता। मुंबईमध्ये अणुशक्ती नगर इत्यादी ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आले। तसेच क्रॉस मैदान येथे स्वयंसेवी नागरी संरक्षण विभाग अधिकारी आणि NCC कॅडेट यांनी सुद्धा युद्ध सराव केला। या युद्ध सरावामध्ये नागरिकांना शत्रू देशाकडून हल्ला झाल्यानंतर कसे स्वतःचे बचाव करायचे किंवा सायरन वाजल्यानंतर स्वतःचे ला कसे सावरायचे याबद्दल माहिती दिली। तसेच NCC कॅडेटला भारतीय नागरिकांना कसे वाचवता येईल याचा देखील सराव घेण्यात आला। या माहितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी। त्याचा उपयोग या ठिकाणी जीव लोकांना जीव वाचवणे, जीविताचं रक्षण करणे, मालमत्ता जी आहे ती सुरक्षित ठेवणे आणि लोकांचं मनोधैर्य वाढवणे हे मुख्य उद्देश नागरी संरक्षण दलाचे आहेत आणि त्या प्रकारे नागरी संरक्षण दलाचं प्रशिक्षण दिलं जातं। मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या व्यक्तीचं वय वर्ष 18 असेल असे सर्व नागरिक नागरी संरक्षण दलामध्ये भरती होऊ शकतात आणि फोटोग्राफर why don't you go little behind? इनके मदद से यहाँ पर नागरिक सुरक्षा दल की मदद से सिविल डिफेंस का एक मॉक ड्रिल यहाँ पर थोड़े समय पर आयोजित किया गया है। यहाँ ठिकाणी प्रॅक्टिस घेणं चालू आहे। यहाँ पर प्रॅक्टिस घेणं हो रहा है। यहाँ पर किया जाएगा। अभी से टेस्टिंग किया जा रहा है, अभी बात भी शुरू नहीं हुआ है। थोड़े ही वक्त में यहाँ पर सिविल डिफेंस की तरफ से और उनके साथ हेलो, मीडियाला रिक्वेस्ट आहे की मंचाच्या डाव्या साईडला आय एम रिक्वेस्टिंग ऑल या ठिकाणी घटना जी झालेली आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी ऑफिसर सुरुवातीला चौकशी संरक्षक होता, नागरिक संरक्षणाचा कोर्स वाढत होता, त्याच्या माध्यमातून ऑफिसर
दुसरं या ठिकाणी पडल्यामुळे कोणीमध्ये फिरायचं नाहीये. तर दरम्यानच्या काळात हवाई झालेलं आहे. बरेचसे या ठिकाणी लोक अजून आसरा घेत आहेत. जोपर्यंत हवाई हिरवत असते, जोपर्यंत हवाई ग्रीन सिग्नल दिला जात नाही, तोपर्यंत कोणच आसरागृहातून बाहेर येत नाहीये. प्रत्येक जण या ठिकाणी आसरा घेतलेल्या स्थितीमध्येच आहे. तर नागरिक दिनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे. उपस्थित आहे रश्मी करंदीकर मॅडम जे सिनियर स्टाफ ऑफिसर उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाखालीच अंडर देअर गायडन्स ओनली वी आर डूइंग दिस demonstration of fire. Meantime, you can see at the front side there is one rescue is happening. तो ज्या वेळेस अशा घटना होतात वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅज्युअल्टी अडकलेल्या असतात आणि उंचावर जेव्हा साईडमध्ये अडकते तेव्हा त्याला विमोचन करायचं काम तर त्याचं प्रशिक्षण I am requesting all media people, why don't you come back side? I am requesting media people to त्या घटनास्थळावरून विविध प्रकारचे रिपोर्ट कंट्रोल रूमला पाठवले जातात. पहिला हवाईयानाचा नुकसान नोंद दिला जातो, त्यानंतर एअरने डॅमेज झालेल्याचा रिपोर्ट दिला जातो, प्रगत रिपोर्ट त्याला प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतो तो देखील वाजवून दिला जातो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सायरन वाजलेला आहे आणि ज्यावेळेस हा सायरन असतो त्यावेळेस ही सूचना आहे आसरा घेण्यासाठी. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी आसरा घेतला पाहिजे म्हणून हा सायरन दिला जातो. गायडन्स मध्ये हे कॉलेज चालतं. दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही उंचावर असता तर तुम्ही हवा यायला झालेला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी आसरा घेतला आहे त्या लोकांना जास्त दुखापत होत नाही. किंवा जे ओपन मध्ये आहेत ओपन किंवा जे उघड्या मध्ये आसरा घेण्यासाठी भीमजयंती 14 एप्रिल रोजी दिग्रस तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढण्यात आली होती. महेंद्र भाऊ मानकर मित्रमंडळातर्फे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व संविधान देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तरी आपण आपल्या मंडळातील 3 सदस्यांसहित सन्मान स्वीकारण्याकरता दिनांक 8 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता लोकनेते रामदास आठवले, मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक, सूतगिरणी, मनोरा रोड, रामनगरच्या समोर दिग्रस येथे उपस्थित राहावे. तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे महेंद्र मानकर यांनी कळविले आहे.
आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहिकर यांनी। देशातच नव्हे तर संपूर्ण जगात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। तसेच दिग्रस तालुक्यामध्ये व शहरामध्येही भीम जयंती मंडळांनी बाबासाहेबांच्या रथाची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली होती। भीम जयंती मंडळाचा उत्साह वाढावा या उदात्त हेतूने ज्या भीम जयंती मंडळाच्या रथाची उत्कृष्ट सजावट होते अशा 3 मंडळांना पहिले, द्वितीय व तृतीय बक्षीस देण्याचे ठरले होते। तसेच यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मंडळांचा प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देण्याचेही ठरले होते। तसेच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात भीम जयंती मंडळ मिरवणूक काढत असतात। अशा सर्व भीम जयंती मंडळाचा उत्साह वाढावा या दृष्टीने त्यांचा गौरव करण्याचे ठरले होते। त्याप्रमाणे दिनांक 8 मे रोजी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या भीम गीताच्या कार्यक्रमामध्ये दिग्रस शहरातील व ग्रामीण भागातील सर्व भीम जयंती मंडळाचा सत्कार होणार आहे। तरी या सत्कारासाठी आपण सर्व जनतेने भीम जयंती मंडळाचा गौरव करण्यासाठी व भीम गीतांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे पटांगण येथे उपस्थित राहावे। जय भीम। महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळच्या प्राध्यापिका डॉक्टर तक्षशिला हरगोविंद मोटघरे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शाखा सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली असून या निवडणुकीमुळे महाविद्यालयात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ऊर्जा संचारली जात आहे। शिक्षण, लिखाण आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रात आपली असामान्य क्षमता सिद्ध करणाऱ्या डॉक्टर मोटघरे यांचा हा सन्मान त्यांच्या कठोर परिश्रम, व्यासंग आणि मूल्यनिष्ठ वृत्तीचा गौरवच म्हणावा लागेल। शैक्षणिक गुणवत्ता आणि समाजभान यांचा सुंदर संगम असलेली त्यांची वाटचाल नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे। या गौरवाच्या क्षणी महाविद्यालयाचे संस्थापक श्री दिनेश सवाई, प्राचार्य डॉक्टर सुनील वाशिमकर, श्री पवन ठाकरे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी डॉक्टर मोटघरे यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक देखील केले आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहिकर यांनी। उमरखेड नगरपालिकेच्या हद्दीतील अवैध रोडवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात। दिनांक 7 मे रोजी उमरखेड शहर ते महागाव रोडवरील रस्त्याच्या डाव्या साईडला अनधिकृत असलेली काही दुकाने व लोकांनी काही मोकळ्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे। तो भाग नगरपालिकेचे नवनिर्वाचित कार्यकारी अधिकारी श्री महेश जामनोर CEO यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या नाली बांधकामासाठी म्हणून काही रस्ता मोकळा करण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणची असलेली दुकान व लोकांनी केलेल्या अतिक्रमण स्वतःच्या उपस्थितीमध्ये काढायला सुरुवात केली आहे। बसलेल्या लोकांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नोटीस न देता व न कळवता सरळ पोलीस स्टेशनची फौज घेऊन लोकांना बाहेर काढण्यासाठी सरसावले आहेत। तेथील काही लोकांनी असे सांगितले की आम्हाला कुठलीही सूचना न देता डायरेक्ट आमच्या रोजीरोटी कमवत असलेल्या दुकानांवर छोट्या मोठ्या व्यावसायिक मोठा हातोडा मारून त्यांना एक प्रकारचा पांगळ करण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि या माहितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार मॉक ड्रिलचे आयोजन सुरू झाले असून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर 8 मे रोजी रेल्वे सुरक्षा बल आणि शासकीय रेल्वे पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वाची मॉक ड्रिल पार पडली। या सरावात काही प्रवासी जखमी झाल्याचे दृश्य, डॉक्टरांची तातडीची मदत, आग लागल्याचे प्रात्यक्षिक आणि त्यावर नियंत्रण अशी दृश्ये दाखवण्यात आली। या मॉक ड्रिलचा उद्देश प्रवासी
प्रवाशांना अशा प्रसंगी शांत आणि योग्य प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करणे होता। प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित मार्ग, आपत्कालीन सूचना आणि संशयास्पद गोष्टींची माहिती देण्यात आली। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ही मॉकड्रिल राष्ट्रीय सुरक्षा सज्जतेचा भाग होता। देशभरात सुरू असलेली ही कृती संभाव्य युद्धजन परिस्थितीत नागरिक सज्ज ठेवण्याचा प्रयत्न आहे। आणि या माहितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी। नागरिक यांना सूचना आहे, सर्वांनी शांत राहा, घाबरून राहू नका। सर, ये जो पहलगांव से संबंधित जो मामले हैं उनसे संबंधित में ताकि हमारे पैसेंजर को एक अच्छी तरह से सुरक्षा प्रदान कर सकते हैं, तो राज्य के रेलवे पुलिस अंधेरी के द्वारा और आरपीएफ बांद्रा के द्वारा इसमें अगवा किया गया ताकि हमारे पैसेंजर को भी किसी प्रकार का भय न रहे और आराम से अपनी सिक्योर यात्रा कर सके। इस प्रकार से एक रूटीन भी थी और यानी उस पहलगांव से संबंधित भी, ताकि हमारे यात्री बेहतर सुरक्षा रह सके, उसके लिए था सर। प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आने वाली लोकल 6:29 की गोरेगांव के लिए 12 डिब्बों की धीमी लोकल है। यहाँ लोकल सभी सर, ये आरपीएफ और जीआरपी बांद्रा आरपीएफ और जीआरपी अंधेरी के दोनों के संयुक्त सहयोग से हुआ है और दोनों बेहतर सुरक्षा करती है सर यात्रियों की सुरक्षा के लिए। सर, पैसेंजरों को यानी हम जो भी बेहतर सुरक्षा है वो प्रदान कर रहे हैं ताकि हम पैसेंजरों में भय व्याप्त न रहे और आराम से अपनी रूटीन जो डेली यात्रा वो कर सके सर। 3 से 6:38 की गोरीवली जाने